राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धनधानग्यांना स्वस्त धान्याचा लाभ, गोरगरीब मात्र वंचित. 1000 बोगस लाभार्थ्यांकडून प्रति 3 ते 5,000 रुपये घेऊन योजनेत घुसवले. वर्धा बाजारपेठेत लाल कांद्याची आवक वाढताच कांद्याची दर घसरण सुरू झाली असून आठवड्यातच बाजारपेठेतील कांद्याचे भाव क्विंटल मागे 700 रुपयापर्यंत कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे. 60,000 कोटीच्या प्रतीक्षेत विदर्भाचा शेती विकास. शेतकरी बांधवांनो, ई पीक पाणी करा अन्यथा मदत मिळणार नाही. रब्बी हंगामातील ई पीक पाणीसाठी दिलेली अंतिम मुदत जवळ येत असून अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. 7/12 उतार्यावर पीक नोंदणी न झाल्यास पीक विमा, नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपयाची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आवश्यक आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फार्मर आय डी देखील काढणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याचा फार्मर आय डी तयार झालेला नाही त्यांना 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये देणं थांबवलं जाऊ शकतं. KYC पूर्ण असली तरी फार्मर आय डी एक डिजिटल ओळख आहे, ज्यात जमिनीचं रेकॉर्ड, पिकाची माहिती आणि इतर माहिती असेल. योजनेचा फायदा पात्र शेतकऱ्यांना मिळावा हा हेतू फार्मर आय डी तयार करण्यामागे आहे. 3 दिवस थंडीचे, नंतर ढगाळ वातावरण. 10 ते 14 जानेवारीपर्यंत थंडी कमी होणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. येत्या 5 वर्षात मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचा वचननामा. कापूस दरात आशादायी उसळी. हिंगणघाट बाजारात FAQ कापूस 8,045 रुपयावर तर कांद्याला 1,800 रुपयापर्यंत दर. लाडक्या बहिणींचे पैसे निवडणुकीनंतर द्या, काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र. देशाच्या तांदूळ निर्यातीत 19% वाढ. आफ्रिकन देशासाठी दिलासादायक बाब. 58 दिवसात सोयाबीनची केवळ 5.74 लाख टन खरेदी. KYCचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणीचा हप्ता गोठला. 31,000 महिलांचे अर्ज रिजेक्ट. त्यात अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय. लाडक्या बहिणी तांत्रिक गोंधळामुळे हप्त्यापासून वंचित. KYC न झालेल्यांची संख्या अधिक. 60% महिलांना नोव्हेंबरचा हप्ताच नाही. लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी पैशाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा या दिवशी खात्यात जमा होणार आहे. यादीत आपले नाव पहा. प्रचंड खुर्च्यासमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्याच्या व्हिडिओवरून डिवचलं. कचऱ्यात सापडले 45 तोळे सोने. कचरा वेचणाऱ्या महिलेने दिला प्रामाणिकपणाचा प्रत्यय. तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा. अजित पवार भाजप उमेदवारावर भडकले. कापूस दरवाढीला मजबूत आधार. भाव आणखी 300 रुपयापर्यंत सुधारण्यास वाव. 7/12 लागणार पतीबरोबर पत्नीचेही नाव. NPS धारकांसाठी आली गुड न्यूज. आता मिळणार निश्चित पेन्शनची हमी. 40,000 क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर वाढला भाव. 3,533 शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ नाही. क्विंटल मागे 800 ते 900 रुपयाची वाढ. ZP निवडणुका 5 फेब्रुवारीला, निकाल 7 फेब्रुवारी रोजी. 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांचा समावेश. 2.25 लाख कुटुंबाची संक्रांत. गोड रेशन दुकानातून दरमहा 1 किलो साखर वितरित करण्याचा निर्णय. जिल्ह्यात 30 लाख क्विंटल धान खरेदी. चुकाऱ्याचा पत्ता नाही. शासनाचे होते दुर्लक्ष. शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बोटाने केली मारहाण. अनुदानाबाबत विचारल्याने आला राग. व्हिडिओ व्हायरल. राज्यभरात संताप. लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. महिलांमध्ये निराशामय वातावरण. रासायनिक खत कंपन्याकडून खत पुरवठ्याच्या बदल्यात विनानुदानित उत्पादने सक्तीने लादली जात असल्याचा लिंकिंग प्रकाराविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड डीलर असोसिएशन आक्रमक झाले आहे. लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांचे खत न स्वीकारण्याचा ठाम निर्णय संघटनेने घेतलेला आहे. पैसे वाटपाच्या संशयावरून पोलिसांसमोर उमेदवाराच्या भावाला मारहाण.
आता ऊस बिलातून कपात बंद, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निर्णय. सरकारच्या आदेशांना ब्रेक, साखर कारखान्यांच्या याचिकावर न्यायालयाचा निर्णय. 66,000 वीज ग्राहकांना 25 वर्षे देणार मोफत वीज, महावितरणचा पुढाकार. दारिद्र्य रेषेखालील दुर्बल घटकांना संधी. 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000वर भाव, 1200 क्विंटलची आवक. नापेड केंद्रावरील अटीमुळे शेतकरी खासगी बाजाराकडे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतजमीन भाड्याने देण्याचे प्रमाण वाढले. शेतकऱ्यांना एका एकराला वर्षाकाठी मिळतात 50,000 रुपये. जिल्हा परिषद निवडणुकाची पुढच्या 48 तासात घोषणा होण्याची शक्यता. 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. केवळ 4,000 शेतकऱ्यांना रब्बी पीक कर्जाचे वाटप. पोकरा टप्पा 2 अंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य. महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया सुरू. सिल्लोडमध्ये सकल मातंग समाजाचे मुंडन आंदोलन. नवोदयची विद्यार्थिनी अनुष्का पाटोळेला न्याय देण्याची होते मागणी. मजुरांच्या टंचाईमुळे तूर काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर. कमी वेळेत व कमी खर्चात तूर काढणी शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान. पांढऱ्या सोन्यालाही झळाळी. शेतकऱ्याची नव्हे तर व्यापाऱ्यांची चांदी. पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र टॉपवर. सर्वाधिक 11,21,000 शेतकऱ्यांनी घेतला लाभ. सौर पंपासाठी देशात महाराष्ट्राची आघाडी. सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्याची लूट थांबवा. शेतकरी हक्क मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांना बेमुदत आंदोलनाचा इशारा. शेकापच शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणू शकतो. बाबासाहेब देवकर. शेकापच्या जिल्हा सरचिटणीसपदी ॲडव्होकेट नारायण गोले, बापूसाहेब साळुंके आणि संघटकपदी धनंजय मुळे यांची निवड झाली. पीक कर्जासाठी खर्च नाही, मुद्रांक शुल्क होणार माफ. शेतकऱ्यांना दिलासा. 2 लाखापर्यंतच्या कर्जाला सवलत. प्रत्येक कर्ज प्रकरणामागे 600ची होणार बचत.